नमस्कार मित्रांनो, मी जयवंत देशमुख पुन्हा एक वेळा परम एज्युकेशनमध्ये तुमचं स्वागत. जसं लास्ट लेक्चरमध्ये आपण जी सिरीज सुरू केली आहे MST CET आणि बोर्ड एक्झाम्सच्या अनुषंगाने, तर त्याच्यामध्ये पर्टिक्युलरली वी विल बी फोकसिंग ऑन MST CET, राईट. तर परत एक वेळा तुम्हाला रिपीट करून सांगतोय, प्रत्येक व्हिडिओ हा एंडपर्यंत बघत चला, ठीक आहे. आणि बुकमधील एक ना एक बीट याच्यामध्ये कव्हर झालेला असेल. एक सराव करून घ्या. व्हिडिओ बघत असताना त्याच्या नोट्स कशा आपल्याला तयार करता येतील आणि याच्यावरती जे आपण कंटेंट ठेवलेले आहेत, दीज आर फॉर युअर बोर्ड एक्झाम पर्पज, राईट. आणि त्याच्या रिलेटेड जे काही इन्फॉर्मेशन्स असतील, MST CET मध्ये कुठल्या टाईपचे प्रश्न विचारले जाऊ शकतात, त्या सगळे डिस्कशन्स आपण साईड बाय साईड सोबत सोबत करत आहोत, ठीक आहे. तर तुमच्या मित्रांपर्यंत ही व्हिडिओ हे पोहोचवा, ठीक आहे. चॅनल सबस्क्राईब करा आणि त्याला लाईक सुद्धा करा. क्लिअर. लास्ट लेक्चरमध्ये आपण जेनेटिक टर्मिनॉलॉजीला सुरुवात केलेली होती. खरं तर टेस्ट क्रॉस बॅक क्रॉस पर्यंत आपण आलेलो होतो. ते पुढेही आपल्याला डिस्कस करायचं आहे. तर आपण आता रिमेनिंग पार्ट जो फर्स्ट लेक्चरचा होता त्याला कव्हर करूयात. ओके, लेट्स मूव टू द नेक्स्ट स्लाइड. वेल, तर टर्मिनॉलॉजीमध्ये आपण सांगितलं व्हॉट इज फिनोटायपिक रेशिओ. फिनोटायपिक रेशिओ सुद्धा इनफॅक्ट आपण बघितलेला आहे. परत एकदा तुम्हाला सांगतोय, फिनोटायपिक रेशिओ आपण कशाला म्हणणार. आपण ही पेरेंटल जनरेशन, फॉर एक्झाम्पल पेरेंटल जनरेशन, ठीक आहे ना. या पेरेंटल जनरेशन मध्ये आपण घेतलं होतं टी अँड टी. सेम एक्झाम्पल आपण वारंवार रिपीट करतोय, कारण नंतर तुम्हाला वेगवेगळे शेप असेल, हाईट तर आपण बघतोच आहे, शेप असणार किंवा कलर असणार ते सुद्धा आपण बघू. टी अँड टी, दिस इज पेरेंटल जनरेशन. ही होमोझायगस कंडिशन होती आणि याच्यापासून होमोझायगस कंडिशन मध्ये ऍज यू नो एकच गॅमेट बाहेर पडतो, दॅट इज टी, आणि इकडे होमोझायगस, इकडे टी. तर हे काय झाले तुमचे, दीज आर युअर गॅमेट्स, ठीक आहे. हे गॅमेट्स झाले. तर हे गॅमेट्स एकत्र येऊन यांच्यापासून आता फ्युजन झाल्यानंतर हे तुम्हाला मिळालं होतं F1 हायब्रिड. आता या कॉन्सेप्ट आपण 1.25 तास लास्ट लेक्चर मध्ये डिटेलमध्ये समजून घेतलेले आहेत. आणि F1 हायब्रिड म्हटल्यानंतर ही जनरेशन कुठली झाली आहे, तर दिस इज युअर F1 जनरेशन, राईट. तर F1 जनरेशन मध्ये आपण आता ही हेटेरोझायगस कंडिशन झाली, तर यांच्यापासून गॅमेट्स किती बाहेर पडणार, टी अँड टी. एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, यांच्यापासून जो F2 जनरेशन तुम्हाला मिळणार. आता F2 जनरेशन मी इकडे घेणार, इथे लिहितो F2 जनरेशन आपण कशी ऑब्टेन करणार. तर मेलचे गॅमेट सुद्धा कसे असणार आहेत, टी अँड टी. फिमेल गॅमेट सुद्धा टी अँड टी. इथे आपण मेलला इंडिकेट करू, दिस इज मेल, आणि या साईडला आपण दाखवू इट इज फिमेल. तर हे गॅमेट्स कोणाचे, तर फिमेलचे, आणि हे गॅमेट्स मेलचे. तर पनेट स्क्वेअरनी किंवा चेकर बोर्डने आपण प्रोबेबिलिटी काढली होती, दिस टी विल गो विथ दिस टी. हा टी याच्यासोबत सुद्धा मिक्स होणार, म्हणजे हे कॉम्बिनेशन तयार होणार. दिस कॉम्बिनेशन विल बी लाईक दिस, आणि शेवटी तुम्हाला स्मॉल टी दिसणार. ही प्रोबेबिलिटी झाली की आता ही जी जनरेशन तुम्हाला मिळाली आहे. चला यालाही आपण पनेट स्क्वेअर किंवा चेकर बोर्ड आपण इथे काढलाय. ओके, तर मला एक सांगा आता, वेल दिस वन, याला तुम्ही काय बोलले, याला तुम्ही बोलले टॉल, कारण कॅपिटल टी आहे याच्यामध्ये. याला सुद्धा तुम्ही F1 जनरेशन मध्ये असंच हीच कंडिशन आली होती, याला टॉल बोलू आपण, याला सुद्धा टॉल म्हणणार, आणि या कंडिशनला वी विल कॉल इट ॲज डॉर्फ, ठीक. तर हे 4 प्रोबेबिलिटी याच्यामध्ये आल्या आहेत. तर F2 जनरेशन मध्ये हे जे काय तुम्हाला ऑब्टेन झाले आहेत, तर दिस जनरेशन इज युअर F2 जनरेशन. ओके, F2 जनरेशन झाली. तर F2 जनरेशन मध्ये तुम्हाला जो रेशिओ आपल्याला विचारले, फिनोटायपिक रेशिओ कशाला म्हणणार. वेल, कन्सिडर करा की हे तुम्हाला 4 प्रोबेबिलिटी दिसल्या, 4 प्रकारचे प्लांट झाले, राईट. तर 4 प्लांट जे तयार झालेले आहेत, तर याच्यापैकी तुम्ही सरळ बाहेरून बघून काय सांगणार, एक्सटर्नली फिनोटायपिकली काय सांगणार की याच्यामध्ये 3 टॉल प्लांट आहे आणि 1 डॉर्फ प्लांट आहे. मग मी इथे लिहितोय याचा फिनोटाइप आपण बघितला. फिनोटाइप काय काय दिसतोय तुम्हाला, वेल मी थोडीशी स्पेस मध्ये सोडतोय. फिनोटाइप दिसलाय तुम्हाला, काही प्लांट टॉल दिसलेत आणि काही प्लांट कसे होते, तर दे वर डॉर्फ. ओके, तर टॉल आणि डॉर्फ यांचा रेशिओ आपल्याला खरं तर बघायचा आहे. तर त्या रेशिओलाच आपण फिनोटायपिक रेशिओ म्हणणार, कारण बाहेरून तुम्हाला काय दिसलं, 3 टॉल प्लांट दिसले आणि 1 प्लांट जी होती दॅट वॉज युअर डॉर्फ प्लांट. तर फिनोटाइप बघून तुम्ही जो टॉल आणि डॉर्फ यांचा रेशिओ सांगितला, त्या रेशिओला वी विल कॉल इट ॲज फिनोटायपिक रेशिओ. कोणत्या जनरेशन मध्ये तुम्हाला फिनोटायपिक रेशिओ दिसतोय, तर दिस रेशिओ यू विल फाइंड इन F2 जनरेशन. इन F2
जनरेशन. ठीक आहे, F2 जनरेशन मध्ये तुम्हाला हा रेशिओ दिसतोय. तर इट इज द रेशिओ ऑफ ऑफस्प्रिंग्स प्रोड्युस्ड इन F2 जनरेशन अँड सबसिक्वेंट जनरेशन विथ रिस्पेक्ट टू देअर फिजिकल अपीअरन्स. फिजिकल अपीअरन्स म्हणजे बाहेरून कसे दिसतात. तर F2 जनरेशन, F3 जनरेशन, त्याच्या नेक्स्ट जनरेशन जे असतील त्याच्यामध्ये फिजिकल अपीअरन्स वरून, बाहेरून बघून, एक्सटर्नली बघून जो काय तुम्हाला टॉल आणि डॉर्फ कॅरेक्टर कुठलंही असू शकेल. इथे हाईट आपण घेतलं म्हणून आपण म्हणतोय त्याच्या ट्रेट टॉल आणि डॉर्फ आहे. तर तो रेशिओ काय असणार आहे, टॉलेस्ट टू डॉर्फ, दॅट इज F2 जनरेशन मधील फिनोटायपिक रेशिओ ऑफ पर्टिक्युलरली. हा क्रॉस तुम्ही कोणाचा केलाय, हा क्रॉस तुम्ही केलाय मोनोहायब्रिड. दिस क्रॉस इज युअर मोनोहायब्रिड क्रॉस. त्याच्यामुळे याला तुम्ही म्हणणार मोनोहायब्रिड रेशिओ. पण मोनोहायब्रिडचा कोणता, फिनोटायपिक रेशिओ. आता इथे जर तुम्ही डायहायब्रिड जर घेतलं तर डायहायब्रिड क्रॉस आपण ज्यावेळी बघू त्यावेळी ते रेशिओ सुद्धा बघणार. मग तुम्हाला समजलं फिनोटायपिक रेशिओ कशाला म्हणतात. तर आपण मोनोहायब्रिड क्रॉसचा एक्सपेरिमेंट घेतलाय, कारण हे सिंगल पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर आपण इथे चेक केलाय. याच्यामध्ये हा जो तुम्हाला मिळाला होता यालाच तुम्ही म्हटले होते मोनोहायब्रिड. लास्ट लेक्चर मध्ये हे आपण डिस्कस केलेलं आहे, त्याच्यामुळे फार डिटेल मध्ये मी याच्यामध्ये जाणार नाही. क्लिअर आहे. पुढे जाऊ. जिनोटायपिक रेशिओ काय, सेम एक्झाम्पल घेऊ आपण. चला, वेळ न घालवता. काय झालंय, आता इथे तुम्हाला हे 3 प्लांट टॉल दिसले, एक डॉट दिसला, त्याला तुम्ही बोलले फिनोटायपिक रेशिओ. जिनोटाइप कशाला म्हणणार, तो सुद्धा तुम्हाला F2 मध्येच मिळणार. परंतु आता हा इथे लिहितोय मी लिहिलंय टॉल, 2 टॉल लिहितोय मी टॉल. एक लिहिलाय मी होमोझायगस टॉल, होमोझायगस टॉल. दुसरा लिहितोय हेटेरोझायगस टॉल. ओके, हेटेरोझायगस टॉल. आणि इथे लिहितोय मी डॉर्फ, कारण डॉर्फ ही कंडिशन रिसेसिव्ह आहे. आणि रिसेसिव्ह कंडिशन तुम्हाला होमोझायगस कंडिशन मध्ये दिसेल. इथे बघा 2 स्मॉल टी आले तरच तुम्हाला रिसेसिव्ह कंडिशन दिसणार आहे. बघा आता याला टॉल बोललेत पण हा होमोझायगस आहे. हे 2 होमोझायगस दिसतात का, नाही, कारण यांच्या ॲलेली जे आहे त्या डिफरंट आहेत. मग जे डिफरंट असणारे तुम्हाला रेशिओ किती दिसलाय, 2. ओके, नंतर एक होमोझायगस टॉलचा रेशिओ किती, आय मीन किती दिसले तुम्हाला, 1 दिसलेत. आपण रेशिओचं साइन सुद्धा टाकू. आणि डॉर्फ सुद्धा तुम्हाला एकच इथे दिसलाय. म्हणजे अगोदरच्या केसमध्ये हे 3:1 तुम्ही एक्सटर्नली बघून सांगितलं, बाहेरून बघून, की 3 टॉल आणि 1 डॉर्फ आहे. पण आता तुम्ही त्यांचा जिनोटाइप चेक केला, कोणत्या जीन्स पासून ते ट्रेट अपियर झाली. तर इथे होमोझायगस जीन्स पासून झाले, मग तसे टॉल प्लांट तुम्हाला 1 मिळालं. हेटेरोझायगस पासून तुम्हाला 2 मिळाले आणि होमोझायगस डॉर्फ हा 1 होता. तर हा जो रेशिओ तुम्हाला ऑब्टेन झालाय, पुन्हा एक वेळा रिपीट करतोय, हा रेशिओ जो ऑब्टेन झालेला आहे हा मोनोहायब्रिड क्रॉसचा आहे. तर मोनोहायब्रिडचा जिनोटायपिक रेशिओ किती होणार मग, 1:2, 2:1. तिकडे लिहिलंय आपण F2 जनरेशन मध्ये फिनोटायपिक रेशिओ मोनोहायब्रिड, हे लिहून टाकू आपण. ओके, तर तोच मोनोहायब्रिडचा जिनोटायपिक रेशिओ जर तुम्हाला लिहायचा असेल तर तो रेशिओ किती येणार आहे, 1:2:1. क्लियर आहे. 1:2:1 विल बी द रेशिओ. मग जिनोटायपिक रेशिओ कशाला म्हणणार, रेशिओ ऑफ द ओके, हे फिनोटायपिक बोलतोय. इट इज रेशिओ ऑफ द ऑफस्प्रिंग्स प्रोड्युस्ड इन F2 जनरेशन मध्ये. F1 मध्ये तुम्हाला काय दिसतंय का, काय दिसत नाही. अँड सबसिक्वेंट जनरेशन्स विथ रिस्पेक्ट टू देअर जेनेटिक मेकअप ऑर देअर जिनोटाइप, आणि आता लिहिलं आपण जिनोटायपिक रेशिओ मोनोहायब्रिडचा किती होता, 1:2:1. जो डायहायब्रिड मध्ये किती असणार आहे, डायहायब्रिड मध्ये दॅट रेशिओ विल बी युअर 9:2. सॉरी जिनोटाइप बोलतोय आपण. तर तो असणार आहे तुमचा 1:2. हा रेशिओ तुम्हाला डायहायब्रिडच्या केसमध्ये मिळणार. बघू आपण. मोनोहायब्रिड क्रॉस, ऍक्च्युअली इनडायरेक्टली वी हॅव एक्सप्लेन दिस. कशाला म्हणणार मोनोहायब्रिड क्रॉस, a cross between parents with differing in a one pair of heritable trait is called as monohybrid cross. म्हणजे काय, सेम एक्झाम्पल वन्स अगेन. TT आणि TT हे झाले तुमचे पेरेंट्स. हे यांचं कॅरेक्टर कुठलं घेतलं होतं आपण, यांचं कॅरेक्टर आपण घेतलं होतं हाईट. ठीक आहे, आणि हाईट इज अ कॅरेक्टर, तेही लिहू, कारण ह्या टर्म्स तुम्हाला जोपर्यंत क्लिअर होत नाही तोपर्यंत याच्या रिलेटेड ज्या काही कॉन्सेप्ट्स असतील त्या तुम्हाला कळणार नाही. हे कॅरेक्टर झालं, हाईट इज अ कॅरेक्टर. आणि इथे काय झालं, याला बोललो तुम्ही टॉल आणि याला बोलले डॉर्फ. म्हणजे हे कसे एकमेकाच्या विरुद्ध झाले, म्हणून त्याला म्हटलं आपण कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर. ओके, तर ही जे टॉल आणि डॉर्फ आहे तर यालाच तुम्ही काय म्हटलं होतं आपण फर्स्ट लेक्चर मध्ये, इट वॉज कॉल्ड ॲज ट्रेट.
राईट. ही झाली ट्रेट. मग होमोझायगस कंडिशन मध्ये पुन्हा एक रिपीट, सिंगल गॅमेट बाहेर पडणार, याच्यामध्ये सिंगल गॅमेट बाहेर पडणार आणि यांच्यापासून तुम्हाला F1 जनरेशन मिळणार आणि त्याच F1 जनरेशन मध्ये तुम्हाला जो मिळणार दॅट विल बी कॉल्ड ॲज F1 हायब्रिड. ओके. तर असा क्रॉस की जो तुम्ही सिंगल पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर कन्सिडर करून केलाय आणि त्याच्यामध्ये जे काय तुम्हाला हायब्रिड वगैरे मिळणार तर त्या क्रॉसला तुम्ही म्हणणार मोनो हायब्रिड क्रॉस. आणि याच्यामध्ये सी क्रॉस ऑफ प्युअर टॉल अँड प्युअर डॉर्फ. सी होमोझायगस म्हणजे हा काय झाला, प्युअर झालाय आणि हा सुद्धा इकडे होमोझायगस काय झालाय तर प्युअर पेरेंट झालाय. असा जो क्रॉस आहे दोन प्युअर पेरेंट कन्सिडरिंग, लास्ट लेक्चर मध्ये याची डेफिनेशन आपण घेतली होती, क्रॉस मेड बिटवीन टू पेरेंट्स. हे दोन पेरेंट्स कसे पेरेंट्स आहेत, टू प्युअर पेरेंट्स considering contrasting traits is called as monohybrid cross. I mean your yes monohybrid cross. आणि याच्यामध्ये F2 जनरेशन मध्ये जे रेशिओ तुम्हाला मिळणार त्याला म्हणणार तुम्ही मोनोहायब्रिड रेशिओ. वेल, आणि तो मोनोहायब्रिड रेशिओ आपण सांगितला होता, इट वॉज मोनोहायब्रिड जीनोटायपिक रेशिओ वॉज 1:2:1 and phenotypic monohybrid phenotypic ratio was 3:1. क्लियर. तर ही झाली ही डेफिनेशन. डायहायब्रिड क्रॉस, कशाला डायहायब्रिड क्रॉस म्हणायचे. आता इतका वेळ आपण काय बोललो रे बाबा, आपण टॉल हे कॅरेक्टर घेतलं आणि इकडे डॉर्फ कॅरेक्टर घेतलं. दिस वॉज अ सिंगल पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर, सिंगल पेअर आहे. पण याच्यासोबत दुसरं जर तुम्ही कॅरेक्टर ऍड केलं, फॉर एक्झाम्पल RR आणि इकडे स्मॉल RR, तर याला या प्लांटला तुम्ही काय म्हणणार, आता ही पेरेंट प्लांट आहे, दिस इज युअर P1 जनरेशन, पेरेंटल जनरेशन. ओके. त्या पेरेंटल जनरेशन मध्ये दोन प्युअर पेरेंट तुम्ही सिलेक्ट केले आणि दोन ट्रेट्स केल्यात, आय मीन टू पेअर्स ऑफ ट्रेट. ओके. कॅरेक्टर कोणते कोणते घेतले आपण, कॅरेक्टर्स. आपण इकडे कॅरेक्टर घेऊ. एक घेतलं तुम्ही हाईट, हाईट इज अ कॅरेक्टर. आणि दुसरं कॅरेक्टर काय घेतलंय तुम्ही तर शेप घेतलाय. तर शेप मध्ये काय घेणार तुम्ही, एक तर राऊंड शेप आणि रिंकल शेप, आणि हाईट मध्ये टॉल आणि डॉर्फ, असे दोन ट्रेट तुम्ही त्याच्यामध्ये चूज केल्या. हे तर तुम्हाला कळालेलं आहे. तर या RR ला तुम्ही काय म्हणायचं इथे राऊंड, आणि या स्मॉल RR ला रिसेसिव्ह आहे आणि ते म्हणजे तुमचं रिंकल्ड शेप. क्लिअर इथपर्यंत. तर आता या प्लांटला तुम्ही काय म्हणणार, टॉल राऊंड. दोन ट्रेट घेतल्या, दोन कॅरेक्टर घेतले आपण याच्यामध्ये P1 जनरेशन मध्ये, दोन्ही प्युअर पेरेंट आहेत. आणि याला तुम्ही म्हटले डॉर्फ रिंकल्ड, डॉर्फ रिंकल्ड. क्लिअर. मग यांच्यामध्ये जो तुम्ही क्रॉस करणार त्या क्रॉसला तुम्ही म्हणायचे डाय हायब्रिड क्रॉस. म्हणजेच क्रॉस बिटवीन पेरेंट्स डिफरिंग इन टू हेरिटेबल ट्रेट्स. कोणते दोन ट्रेट आहेत, एक तर टॉलनेस आहे आणि तुमचा राऊंड आहे, ह्या ट्रेट आहेत. म्हणजे दोन पेअर जर ट्रेटच्या तुम्ही क्रॉस केल्या, दोन कॅरेक्टर जर घेतल्या, ॲट ए टाइम स्टडी केले, तर त्या क्रॉसला तुम्ही म्हणायचं डायहायब्रिड क्रॉस. आता पुढच्या याच्यामध्ये आपण गोष्टी बघू नये, कारण ते रेशिओ मध्ये आपण त्याला क्लिअर करणार. लेट मी सी समोर रेशिओ आहे का. चलो आता काय, हे बघा, ही कॅरेक्टर, ही एक ट्रेट आहे, ही एक ट्रेट आहे. वेल, हा घेऊ, ही एक ट्रेट आहे. याच्यामधून किती गॅमेट बाहेर येणार बघा, हा टी मधून, कारण होमोझायगस कंडिशन आहे, हा होमोझायगस राऊंड आहे, म्हणून याच्यापासून कुठला येणार तर R बाहेर येणार. या टी मधून प्युअर कंडिशन आहे म्हणून T येणार, ही प्युअर कंडिशन म्हणून R येणार. तर हे जे आता इथे यांच्यापासून काय तयार होणार आहे तर गॅमेट्स तयार होणार आहे. कसे गॅमेट तयार होईल, यांच्यापासून जो हायब्रिड तयार झालाय तर तो आपण सरळ सरळ असा लिहून टाकू, TTRR. ही झाली यांची F1 जनरेशन. पहिला लेक्चर तुम्ही बघितला तर हे सगळं तुम्हाला खूप सोपं होईल. मग याला तुम्ही काय म्हणणार बाबा, एक डॉमिनंट आहे, याच्यामध्ये हा डॉमिनंट आहे. म्हणजे F1 जनरेशन मध्ये तुम्हाला सगळ्या प्लांट कशा ऑब्टेन झाल्या तर यू ऑब्टेन टॉल अँड राऊंड प्लांट. म्हणजे कोणते दोन कॅरेक्टर सप्रेस झालेत, याच्यामध्ये राऊंड कॅरेक्टर तुम्हाला, सॉरी कुठे गेले ते, याच्यामध्ये तुम्हाला डॉर्क कॅरेक्टर दिसलं नाही आणि रिंकल्ड कॅरेक्टर सुद्धा दिसलं नाही, फक्त टॉल अँड राऊंड कॅरेक्टर दिसलाय. म्हणजेच ही जी ट्रेट असेल ही कशी आहे, डॉमिनंट ट्रेट, आणि ही कशी आहे, कारण ही ट्रेट तुम्हाला F1 जनरेशन मध्ये दिसली नाही, म्हणून याला तुम्ही काय म्हणणार, कोणती ट्रेट म्हणणार आहे तर इट इज रिसेसिव्ह ट्रेट विच डू नॉट अपियर इन F1 जनरेशन. क्लिअर आहे. F1 जनरेशन मध्ये तुम्हाला ती दिसली नाही. आता
हे इथे यांचा हायब्रिड तयार झालाय तर त्याचा जिनोटाइप हा असा असणार आहे. म्हणजे ही कंडिशन कुठली झाली रे बाबा? दिस कंडिशन इज हेटेरोझायगस कंडिशन. दिस इज हेटेरोझायगस कंडिशन. आणि ह्या कंडिशन कशा होत्या? दोन पेरेंट्स कसे होते तुमचे? प्युअर पेरेंट होते. प्युअर पेरेंट होते म्हणजेच त्यांची कंडिशन होमोझायगस, आणि हा सुद्धा रिसेसिव्ह जरी होता तरी कसा होता? हा होमोझायगस. कारण होमोझायगस कंडिशन असेल तरच रिसेसिव्ह कॅरेक्टर तुम्हाला दिसणार. ओके, तर असा जो क्रॉस आहे, दोन पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग ट्रेट्स ज्यावेळी तुम्ही असे प्युअर पेरेंट क्रॉस करता तर त्याला म्हणायचं तुम्ही डायहायब्रिड क्रॉस. आणि यांच्यामध्ये जे रेशिओ ऑप्टिन होतील त्या रेशिओजला तुम्ही म्हणणार डायहायब्रिड रेशिओ. ओके, मग ते रेशिओज कुठले असतील तुमचे डायहायब्रिड रेशिओ? एक फिनोटायपिक रेशिओ असणार आहे आणि एक रेशिओ असणार आहे जिनोटायपिक रेशिओ. ओके, जिनोटायपिक रेशिओ आणि फिनोटायपिक रेशिओ. ठीक आहे, पुढे जाऊ. आता हा चार्ट कंप्लीट करायचा आहे. मला एक सांगा, इथे आपण फिनोटाइप दिलाय टॉल आणि डॉर्फ, इथे दिलाय जिनोटाइप टी आणि टी आहे. हा क्रॉस कुठला असणार आहे? तर हा क्रॉस कुठला असणार आहे? तर दिस इज युअर मोनोहायब्रिड क्रॉस. कुठला क्रॉस आहे? मोनोहायब्रिड क्रॉस. मग आता हे तुम्हाला कंप्लीट करायचं आहे. तर चार्ट दिलाय, आपण सुरुवातीला सांगितलंय की आपण कुठलीच ऍक्टिव्हिटी म्हणजे सोडणार नाही, कुठला शब्दही याच्यामध्ये वगळणार नाही. तर इथे डॉर्फ आहे म्हटल्यानंतर आता ही कंडिशन काय येईल? ही कंडिशन काय येणार आहे? स्मॉल टी टी येणार आहे. ओके, मग याच्यामधून एक गॅमेट बाहेर पडलाय, हा टी. याच्यामधून हा स्मॉल गॅमेट बाहेर पडलाय. यांचं आता फर्स्ट फिरियल जनरेशन F1 जनरेशन तयार झाली आहे. आणि ही सगळी जनरेशन कशी आहे? तर टॉल जनरेशन आली आहे. मग यांचं F1 जनरेशनचं तुम्ही इथे काय केलंय? सेल्फिंग. सेल्फिंग केलंय टॉल आणि टॉल मध्येच होईल. मग ही एकतर फिमेल असेल आणि ही कोणती असणार आहे? मेल प्लांट असेल. मग यांचे गॅमेट कसे? यांच्यापासून गॅमेट जिनोटाइप बघा, यांचा हा टी आणि टी आहे. कारण F1 जनरेशन मध्ये टी आणि टी हा जिनोटाइप होता. मग यांच्यामध्ये काय गॅमेट तयार होतील? तर गॅमेट कसे तयार होतील रे बाबा? इथे एक टी येणार, आय मीन या टी टी पासून इकडे टी टी, नो गॅमेट्स, सॉरी, गॅमेट्स आता काय येणार? टी अँड टी. मग मेलच्या केसमध्ये टी अँड टी आणि फिमेलच्या केसमध्ये टी अँड टी. तर इथे दाखवले तुम्हाला मेल गॅमेट. तर मेल गॅमेट कसे दाखवले? हे कॅपिटल टी स्मॉल टी, फिमेल गॅमेट सुद्धा कॅपिटल टी स्मॉल टी. आणि आता यांची अशी प्रोबेबिलिटी राहणार, हा याच्यासोबत याच्यासोबत. तर हा टी टी, हा टी टी, दिस वन विल बी टी टी, हा याच्यासोबत जाईल याच्यासोबत, आणि दिस कॅन गो विथ दिस. ही ऍक्टिव्हिटी तुम्हाला कंप्लीट करायला सांगितली. ओके, पुढचा चार्ट बघू आपण, किंवा डायहायब्रिड क्रॉस मध्ये परत. तर डायहायब्रिड क्रॉस मध्ये ही ऍक्टिव्हिटी तुम्हाला दिली आहे. ओके, ही ऍक्टिव्हिटी सुद्धा आपण इथे क्लिअर करून घेऊ. वेल, कंप्लीट द फॉलोइंग चार्ट. पेरेंटल जनरेशन दिली आहे, राऊंड आणि येलो इथे कलर घेतलाय आपण. तिथे टॉल आणि राऊंड घेतलं होतं. तर डायहायब्रिड क्रॉस कशाला म्हणताय तुम्ही? डायहायब्रिड म्हणजे इथे बघा ना, आता राऊंड एक ट्रेट आहे आणि येलो एक ट्रेट आहे. म्हणजे राऊंडच्या विरुद्ध ट्रेट रिंकल आणि येलोच्या विरुद्ध तुमची ग्रीन, म्हणजे टू पेअर्स ऑफ कॉन्ट्रास्टिंग ट्रेट, त्यालाच तुम्ही डायहायब्रिड क्रॉस म्हटले. मग यांच्यामधून यांचं जिनोटाइप काय झाला? आर आर वाय वाय, आर आर वाय वाय. ओके, तर यांच्यापासून गॅमेट आले बाहेर आर वाय, यांच्यापासून आर वाय. लास्ट स्लाइड मध्ये आपण बघितलंय. तर हा यांचा काय तयार होणार आहे बाबा? F1 हायब्रिड तयार होणार. फर्स्ट फिरियल जनरेशन यांची आर आर वाय राहणार. आता यांचं तुम्ही केलं सेल्फिंग. काय केलंय? सेल्फिंग केलंय. तर येलो राऊंड यांचं सेल्फिंग होईल, कारण फर्स्ट जनरेशन मध्ये तुम्हाला येलो राऊंडच मिळाले. तर या येलो राऊंडचं सेल्फिंग केल्यानंतर यांच्यापासून जे गॅमेट्स तयार होणार, तर गॅमेट अशा प्रकारचे राहतील, दोघांचेही गॅमेट. म्हणजे त्याला मी थोडस इंडिपेंडेंटली काढतोय. 1 मिनिट, चलो इसको थोड़ा सा हटा देंगे यहां से, आणि गॅमेट कसे तयार होतात ते आपण बघू. हाऊ गॅमेट्स विल बी फॉर्म्ड इन अ डायहायब्रिड क्रॉस एक्सपेरिमेंट. इकडे बघा, आता यांचा बघा F1 हायब्रिड. सेल्फिंग करायची आपल्याला. सेल्फिंग कोणामध्ये होणार? इन F1 हाइब्रिड में होना. समझ आ रहा है सबके भी? राइट. तो क्या है हमारा? आर आर वाई वाई, आर आर वाई वाई, ये है तुम्हारा F1 हाइब्रिड. ठीक है. कंडिशन कोणती आहे? परत एक वेळा मी लिहितोय, दिस कंडिशन इज हेटेरोझायगस कंडिशन. आणि हेटेरोझायगस कंडिशन मध्ये आता इथे 4 गॅमेट्स तयार होतील, कारण डायहायब्रिड क्रॉस आहे.
जर गॅमेट तुम्हाला शोधायचे असतील मोनोहायब्रिड क्रॉस मध्ये, तर मोनोहायब्रिड क्रॉस मी परत एक वेळा लिहितो, असं याचं सेल्फिंग आपण केलं होतं, तर यांच्यापासून 2 गॅमेट्स तयार होते हेटेरोझायगस कंडिशन मध्ये. क्लिअर? मोनोहायब्रिडच्या F1 जनरेशन मध्ये 2 गॅमेट्स तयार झाले. आता हे आपलं डायहायब्रिड क्रॉस आहे, तर त्यांच्या F1 जनरेशन मधून जेव्हा त्यांचं सेल्फिंग करायचं तर गॅमेट्स कसे तयार होतील आपण थोडंसं बाजूबाजूला यायला लिहू डिस्टन्स वरती. मी याला काहीच वेगळं नाही, हेच कॉम्बिनेशन फक्त अंतरावर लिहिलं. ओके, आता हे काय करणार, गॅमेट्स तयार करताना हा याच्यासोबत जाऊन मिक्स होऊ शकेल, RY बनेल. ओके, हा याच्यासोबत सुद्धा जाऊन मिक्स होऊ शकेल, म्हणजेच कॅपिटल R स्मॉल y हा एक गॅमेट बनणार. इथे देऊन टाकू आपण दीज आर गॅमेट्स, कारण या गॅमेट्सच्या मध्ये मेल मध्ये असेच गॅमेट बनतील, फिमेल मध्ये असेच गॅमेट्स बनतील आणि त्यांच्यामध्ये आपण करणार सेल्फिंग. ओके, तर हा R याच्यासोबत जाऊ शकेल, R कॅपिटल Y, याला थोडंसं उलट कॅपिटल Y स्मॉल r, आणि ह्या याच्यासोबत जाणार तर कॅपिटल Y स्मॉल r. असे काय बनणार रे, कुठे लिहिले मी, ठीक आहे. तर असे कॉम्बिनेशन बनणार. तर गॅमेट्स किती तयार झाले डायहायब्रिड क्रॉस मध्ये, 4 गॅमेट्स आर प्रोड्यूस्ड. आणि हेच गॅमेट्स इथे दिलेले आहेत बघा, डायरेक्ट त्यांनी दिलेत, हे खाली दिले, हे दिलेत तुमच्या मेलचे गॅमेट, हे मेल गॅमेट, आणि हे दिलेत फिमेल गॅमेट. आता यांच्यामध्ये गॅमेट मध्ये सेल्फिंग होणार, तर सेल्फिंग जर होईल तर हे इथे दिले सरळ सरळ तुम्हाला डायरेक्ट F2 जनरेशन दिली. F2 जनरेशन मध्ये हे मेलचे गॅमेट RY RY व RY RY इकडे सेम. मग सेल्फिंगचा चान्स काय येईल, प्रोबॅबिलिटी प्रत्येकाला चौघांसोबत कंबाईन करून टाका या प्रत्येकाला, तर हा याच्याशी कंबाईन होईल, म्हणजे आपण R R Y Y असं तयार होणार. ओके, हा याच्यासोबत जाणार म्हणजे R R कॅपिटल Y स्मॉल y. वेल, नंतर R R कॅपिटल कॅपिटल हा याच्यासोबत जाईल, R R Y Y. मग याच्यामध्ये कॉम्बिनेशन्स किती बनतायत बघा, एकाने जर 4 केले तर आपल्याकडे 4 आहेत, म्हणजे 16 कॉम्बिनेशन्स. तरी आपण टेबल कंप्लीट करून घेऊ, कारण आपण कुठलीच ऍक्टिव्हिटी याच्यामध्ये सोडणार नाही. R R Y Y, दिस इज युअर R R Y Y, देन R R Y Y. काहीच नाही करत आहे आपण, फक्त याला कंबाईन करतोय. R R कॅपिटल Y कॅपिटल Y, R R कॅपिटल Y स्मॉल y, R R कॅपिटल Y कॅपिटल Y. This is R R capital Y small y. Well, R R Y Y. Okay. Then R R Y Y, R R Y Y and R R Y Y. असे कॉम्बिनेशन्स तुम्हाला आता मिळणार. तर हे जे कॉम्बिनेशन्स आपण बघितले तर हे कॉम्बिनेशन किती झाले बघा, 4 into 4, म्हणजे यू गॉट 16 कॉम्बिनेशन इन डायहायब्रिड क्रॉस इन F2 जनरेशन. 16 combinations in F2 generation. कोणता क्रॉस आपण बघतोय, तर वी आर डीलिंग विथ डायहायब्रिड क्रॉस. डायहायब्रिड क्रॉस कशाला म्हणायचंय, तर डायहायब्रिड क्रॉस इट इज द क्रॉस मेड बिटवीन द टू प्युअर पेरेंट्स कन्सिडरिंग टू पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग ट्रेट. आणि 2 टॅप ट्रेट आपण यूज केल्या, राऊंड आणि रिंकल्ड आणि येलो आणि वेल. यांनी काय केलं, येलो अँड व्हाईट. ओके, तर हे 2 ट्रेट याच्यामध्ये कन्सिडर केले. किती कॉम्बिनेशन मिळाले, 16 कॉम्बिनेशन. आता मला तुम्ही एक सांगा, याला तुम्ही काय म्हणणार, याला यू विल कॉल इट ॲज याला म्हणा तुम्ही राऊंड येलो. याला काय म्हणणार, याला सुद्धा तुम्ही म्हणणार राऊंड येलो. का राऊंड येलो, कारण काय काउंट करायचंय, कॅपिटल आर आणि कॅपिटल वाय आला तर राऊंड येलो राहणार. ओके, याला सुद्धा तुम्ही काय म्हणणार, याच्यामध्ये कॅपिटल आर कॅपिटल वाय दिसतो म्हणजे हा सुद्धा काय झाला, राऊंड येलो. इथे सुद्धा हा काय होणार, राऊंड येलो. हा काय होणार, राऊंड येलो. हा राऊंड, पण आता हे वाय आलं का, राऊंड, आणि हा कसा होणार आहे, व्हाईट होणार आहे. ठीक आहे. अहो नको, नाही नाही नाही, ग्रीन 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 कलर घेतला होता आपण, सॉरी काय चूज केलं होतं आपण, ग्रीन. राईट, मी चुकून येलो बोललो याला, ठीक आहे ना, व्हाईट बोललोय. नो नो, तर याला आपण काय करू, इसको रब कर देंगे. क्या कॉम्बिनेशन था रे ये कॉम्बिनेशन काय होतं, आर आर वाय वाय. तर या कॉम्बिनेशनला काय बोलायचं इथे सांगा आता, दिस इज राऊंड अँड ग्रीन. ओके, लाईकच घेऊ. हे काय झालंय, स्मॉल आर म्हणजे काय, इट इज रिंकल्ड, पण कसा आहे हा, कॅपिटल वाय दिसतोय म्हणून येलो.
हा सुद्धा रिंकल्ड एक दिसतोय तुम्हाला इथे म्हणून हा झाला रिंकल्ड येलो. नंतर हा झाला तुमचा आर आर वाय वाय करायचं होतं मला इथे, दिस इज अ वाय. हा सुद्धा काय झाला राऊंड अँड येलो. हा झाला राऊंड आणि ग्रीन कारण दोन्ही वाय स्मॉल आलेत. हा झाला तुमचा रिंकल्ड अँड येलो, रिंकल्ड अँड येलो कॅपिटल वाय आलाय. आणि दिस इज युअर रिंकल्ड ग्रीन. असे 16 कॉम्बिनेशन याच्यामध्ये. काय काउंट करणार तुम्ही? यू नीड टू काउंट ओनली वेदर देर इज अ प्रेझेन्स ऑफ कॅपिटल आर और कॅपिटल वाय. जर दोन्ही त्या कॉम्बिनेशन मध्ये प्रेझेंट असतील तर राऊंड येलो, दोन्ही कॅपिटल असतील तर ते तर डॉमिनंट कॅरेक्टर होईलच होईल. दिस इज आउट. किती कॅरेक्टर तुम्हाला मिळाले? 60 कॉम्बिनेशन मिळाले. आता यांचा फिनोटाइप तुम्ही काढा. फिनोटाइप कशाहून की तुम्ही सरळ सरळ प्लांट ऑब्झर्व केले तर फिनोटाइपिक रेशिओ इन डायहायब्रिड क्रॉस. बाहेरून बघून तुम्ही सांगायचे राऊंड आहे की रिंकल्ड आहे किंवा राऊंड येलो आहे की ग्रीन रिंकल्ड आहे. तर फिनोटाइपिक रेशिओ इन F2 जनरेशन ऑफ कोणता क्रॉस केला आपण? डायहायब्रिड क्रॉस. काय येणार आहे बाबा तो? दॅट विल बी युअर 9:3:3:3:1. कसा? डायरेक्ट आपण लिहिलाय. राऊंड येलो मोजू आपण. राऊंड येलो, राऊंड येलो, राऊंड येलो, राऊंड येलो, राऊंड येलो, राऊंड येलो, वेल वेल वेल, राऊंड येलो, राऊंड येलो, यहाँ पे भी राउंड येलो. आता मोजा 1 2 3 4 5 6 7 8 9. राउंड येलो किती आले तुमचे? आता मी इथे लिहितो राउंड येलो किती आले रे बाबा? 9 आले. आता दुसरं बघू आपण. हे राउंड आणि ग्रीन घेऊ. एक हाई राउंड ग्रीन आहे. 2 राउंड ग्रीन कुठे दिसतोय? राउंड ग्रीन आणि हा 3 म्हणजेच 3 काय आले तुमचे? राउंड ग्रीन आले. ओके. आता बघू आपण रिंकल्ड येलो किती आहेत? 1 2 आणि 3. हे काय झाले? 3. हे झाले तुमचे रिंकल्ड येलो. आणि आता एकच शिल्लक आहे रिंकल्ड ग्रीन, तो आलाय 1. याला लिहितोय मी रिंकल्ड ग्रीन. तर हे काय बघून सांगितलं? वरतून एक्सटर्नल त्याचा अपीअरन्स बघून तुम्ही सांगितलं की हे याचं फिनोटाइपिक एक्सप्रेशन काय आला? रेशिओ काय आलाय? तर 9:3:3:1. डायहायब्रिड क्रॉसचा फिनोटाइपिक रेशिओ जो की F2 जनरेशन मध्ये तुम्हाला मिळणार. मी वारंवार रिपीट करतोय, जनरेशन F2 किंवा त्याच्या खालच्या F1 मध्ये तुम्हाला फिनोटाइप काय म्हणू आपण त्याला, फक्त फिनोटाइपिक रेशिओ कळणार. रेशिओ म्हटलं पेक्षा काय एकच फिनोटाइप त्याच्यामध्ये येतो. पण जर रेशिओ काढायचा असतील तर तुम्हाला सेकंड जनरेशन, थर्ड जनरेशन असे बघावं लागतील. ओके. हे बाहेरून बघून तुम्ही सांगितलं. आता यांचा जिनोटाइपिक रेशिओ बघू आपण डायहायब्रिडचा. जिनोटाइपिक म्हणजे जिनोटाइपिक रेशिओ काय कशाला म्हणतो आपण? हा राऊंड येलो आहे आणि हा सुद्धा राऊंड येलो आहे. पण याच्यामध्ये सगळे तुम्हाला कॅपिटल दिसतात. इथे सगळे कॅपिटल आहे का? नाहीये. फक्त एक कॅपिटल आहे. म्हणजे हे होमोझायगस कंडिशन आहे, हेटेरोझायगस कंडिशन आहे. मग असा जर रेशिओ काढायचा तुम्ही ठरला तर तो रेशिओ येणार तुमचा 1:2 2:2 2:2 4:1 1:2 2:1 2:1. हा रेशिओ येणार तुमचा जिनोटाइपिक रेशिओ. याला लक्षात ठेवणे सुद्धा सोपं आहे. हे बघा, हे तर 9:3:3:1 येणार कारण टोटल कॉम्बिनेशन्स आपल्याकडे किती आहेत? 16. हे 9 आणि 3 12, 12 आणि 3 15 आणि 1 16. हे जरा फिनोटाइप बाहेरून बघून सांगितलं. हे किती झालेत? आता ह्या कंडिशन्स किती तुम्हाला सापडल्या इथे बघा? 1 2 3 4 5 6 7 8 9. म्हणजे 9 कंडिशन्स तुम्हाला जिनोटाइपिक रेशिओ मध्ये सापडल्या. समजलं? म्हणजे वेगवेगळे शेड्स तुम्हाला त्याच्यामध्ये सापडले. 9 विचारू शकतील की जिनोटाइपिक रेशिओ मध्ये तुम्हाला किती कॉम्बिनेशन्स मिळाले? किती कॉम्बिनेशन मिळाले? 9 मिळाले. ओके. 9 कॉम्बिनेशनचा मीनिंग काय की ही होमोझायगस कंडिशन असणार आहे, हे हेटेरोझायगस वाले असतील या टाइप मध्ये. जसं की एक उदाहरण घेऊनच घेऊ आपण. आता आपण जर बोललो राऊंड येलो आपल्याला शोधायचे. ओके. तर राऊंड येलो कसे? होमोझायगस बोलू आपण. होमोझायगस, राईट. होमोझायगस राऊंड येलो बघा बरं याच्यामध्ये किती आहे? याच्यामध्ये फक्त एक होमोझायगस राऊंड येलो तुम्हाला दिसतोय ज्याच्यामध्ये सगळे कॅपिटल आहेत. तर हा काय असणार? 1. म्हणजेच तुम्ही याला काय म्हणू शकता? होमोझायगस राऊंड येलो. अशा प्रकारे हे 9 कॉम्बिनेशन्स तुम्हाला मिळणार F2 जनरेशनच्या जिनोटाइपिक रेशिओ मध्ये. ठीक आहे. तर वी हॅव कंप्लीटेड दिस चार्ट. पुढे जाऊ. यूज युअर ब्रेन पॉवर. जे काय तुम्ही शिकले आता. देयर आर 61 पॉसिबल इंडिव्हिज्युअल्स इन F2 जनरेशन. बघितलं आपण इकडे बघा काय लिहिलं आपण? 16 कॉम्बिनेशन्स आहे F2 जनरेशन मध्ये. ट्राय टू फाइंड आउट द फिनोटाइप्स
ॲज वेल ॲज द जिनोटायपिक अँड फिनोटायपिक रेशिओ. सांगितलं ना आपण, ते उदाहरण ऑलरेडी तर घेतलं आपण. तर फिनोटायपिक रेशिओ परत एक वेळा लिहू आपण. फिनोटायपिक रेशिओ डायहायब्रिड क्रॉस मध्ये तो सापडला आपल्याला 9:3:3:1. ओके. आणि तोच जिनोटायपिक रेशिओ जर बघायचा आत्ताच लिहिला होता, परत एक वेळा रिपीट करू. जिनोटायपिक रेशिओ आपल्याला सापडला 1:2:2:2:1. हा रेशिओ काय झाला? जिनोटायपिक. याला विचारतील काय तुम्हाला सीईटी मध्ये काय विचारणार? फिनोटायपिक रेशिओ डायहायब्रिडचा विचारतील. कोणत्या जनरेशन मध्ये येतो ते विचारतील, F2 जनरेशन. जिनोटाइपचा रेशिओ हा थोडासा लांब वाटतोय तुम्हाला, पण व्हेरी सिंपल. याला तुम्ही काउंट कसं करा? 12, 24, 12, 12, 1. किती कॉम्बिनेशन्स मिळाले विचारतील. तुमच्या F2 जनरेशन मध्ये 16 कॉम्बिनेशन, पण जिनोटायपिक रेशिओ मध्ये जे कॉम्बिनेशन्स आहेत, तर जिनोटायपिक रेशिओचे कॉम्बिनेशन्स तुम्ही किती सांगणार? 9 कॉम्बिनेशन. याला काउंट करा. 2, 2, 4, 6, 8 आणि 1, 9. असे प्रश्न याच्या संदर्भात तुम्हाला विचारतील. आता त्यांनी नेक्स्ट विचारले, कॅन यू टेल why are farmers and gardeners advised to buy new F1 hybrids seeds every year? हे तुम्ही सांगू शकता का? कारण आता आपल्याला पुढे स्टडी करायचा. हो, आपण सांगू शकतो. कसं सांगू शकतो रे बाबा? दरवर्षी हे जे हायब्रिड व्हरायटी असतात, याच्या सीड्स या फार्मरला दरवर्षी विकत घ्यायला लागतात. रिझन काय? आता मी परत इथे लिहितोय टीटी आणि इथे लिहिले टीटी. आता मी परत सांगणार नाही. सो मेनी टाइम्स वी आर कवर्ड. याच्यापासून किती गॅमेट? हा टी. याच्यापासून गॅमेट हा टी. यांच्यापासून आता जे हे टीटी तयार झालंय, तर हे काय तयार झालंय बाबा? हायब्रिड तयार झालंय. ओके. आता ही झाली तुमची F1 जनरेशन. F1 जनरेशन. F2 जनरेशन कशी ऑप्टेन झाली होती? इथे टी मेल गॅमेट, इथे फिमेल गॅमेट्स, आणि यांची प्रोबेबिलिटी अशी आपण बघितली होती. ओके. हीच प्रोबेबिलिटी बघितली आपण. आता हे 4 प्लांट आहेत समजा, याचा रेशिओ काय आला? 3 आले तुम्हाला टॉल. S2:1 किती आलाय? 1 आलाय. डॉर्फ. आपण जी हायब्रिड व्हरायटी घेतली होती, आपल्याला अपेक्षित काय होतं की आपल्याला सगळ्या प्लांट्स कशा हव्या होत्या? वी वेर एक्सपेक्टिंग सगळ्या टॉल प्लांट्स. पण आता ही F1 पर्यंत ठीक आहे, सगळे प्लांट तुम्हाला टॉलच मिळाले, ठीक आहे. पण F2 ही जर हायब्रिड व्हरायटी परत तुम्ही लावली, समजा एक हायब्रिडचं सीड तुम्ही आणलं आणि ते लावलं, तुम्हाला टॉल प्लांट हवे होते, ठीक है. सगळा टॉल प्लांट मिळाले. ओके, यहाँ तक क्लियर है. अब क्या किया, उसमें काही कुछ सीड बाजू में निकाल लिया, ठीक है. ते आता आपण काय केलं, बाजूला त्यातलं सीड काढून ठेवलं. जसं सोयाबीनचं आलं आपण की घरामध्ये साठवून ठेवतो आणि नंतर तेच बी सीड पुढच्या वर्षी सोयाबीन घेण्यासाठी वापरतो. पण आता कन्सिडर केलं आपण आणतानाच काय आणलं होतं, हायब्रिड. वेल, तर ही व्हरायटी आपण इकडे आता आणलेली होती, हायब्रिड व्हरायटी आपण विकत आणली. तर पहिल्या जनरेशन मध्ये ठीक आहे, पहिली जनरेशन मिळाली, सगळे प्लांट तुम्हाला काय मिळाले, टॉल, कारण तुम्हाला सगळ्या प्लांट टॉल हवे होता. यातलं सीड जर तुम्ही काढलं आणि दुसऱ्या वर्षी त्याची जर पेरणी केली, त्याचं सोईंग केलं, सीड सोईंग जर केलं, तर तुम्हाला आता बघा फक्त 75% कसं मिळणार आहे, टॉल, आणि 25% कसे मिळणार आहे, प्लांट डॉर्फ. हे तुम्हाला डॉर्फ प्लांट, छोट्या प्लांट अपेक्षित होत्या का, नाही. म्हणजेच ही झाली F2 जनरेशन. तर F2 जनरेशन मध्ये जे पेरेंटचं कॅरेक्टर होतं, कुठे गेलं हे पेरेंटचं कॅरेक्टर, ते परत सिग्रिगेट झालं, ते परत रिअपियर झालं की जे F1 जनरेशन मध्ये लपलं होतं, हाईड झालं होतं. म्हणून दरवर्षी गार्डनर्स किंवा तुमचे जे फार्मर्स असतील, तर हायब्रिड व्हरायटी जे असतील, तर दरवर्षी नवीन बी त्यांना आणावं लागतं. आगे बढेंगे. 1 मिनिट मला वेळ बघू द्या. इट्स 33 मिनिट. ओके. आता मेंडल्स लॉज ऑफ इनहेरिटन्स. मेंडलने जे इनहेरिटन्सचे लॉ दिलेत, किंवा मला असं वाटतंय आपण इथपर्यंत आता थांबूयात, कारण मेंडल्स लॉज ऑफ इनहेरिटन्स आपण सेपरेट लेक्चर मध्ये त्याला कव्हर करू, ठीक आहे. ओके, तब तक के लिए बाय बाय, थैंक यू वेरी मच.